मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती टँकर पलटी झाल्यानं 32 तास वाहतूक कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा फटका बसला आणि आजही पहाटेपासून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारकडून मिसिंग लेन तयार करण्यात येतेय, मात्र या मिसिंग लाईनची अनेक डेडलाईन पार होताना पाहायला मिळतेय। अवघा 12 मीटरचा स्लॅब जोडण्याचं काम सुरू आहे। ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचा हा पूल असून देशातील पहिला आणि जगातील 4थ्या ते 5व्या क्रमांकावरचा हा मिसिंग लेन आहे। जमिनीपासून 520 फूट उंच आहे। कोणत्या कारणास्तव मिसिंग लेनचं काम थांबलंय, त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी तिथून जाणून घेतायत, पाहूया। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर राजू, 32 तासांच्या वाहतूक कोंडीनंतर अजूनही सुटकेचा निश्वास या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना घेता येत नाहीये आणि या सगळ्यामध्ये मिसिंग लिंक किंवा मिसिंग लेन जी आहे त्याचं काम नेमकं काढलंय, कारण का ते काम जर झालं तर कदाचित या वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळू शकतो। काय कारण आहेत की हे काम अजूनही पूर्ण होत नाहीये? आपण अगदी पाहतोय का वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो अतिशय जटिल बनत चाललेला आहे। आज रात्रभर आणि पहाटेपासून सुद्धा संपूर्ण हा घाट पॅक आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याला मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने हा मिसिंग लेन जो आहे तो तयार केला, ज्या मिसिंग लेनवरती उभा आहे आणि याचं काम जे आहे ते होताना पाहायला मिळते। आपण पाहतोय की अंतिम टप्प्यात आलेला आहे, मात्र अनेक डेडलाईन जे आहे ते पार होताना पाहायला मिळतात। खरं तर हा मिसिंग लेन पाहिला आपण तर ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचा आहे। आपण जर पाहिलं 182 मीटर जमिनीपासून उंच असलेलं हे सगळं पायलॉन आहे। दोन्ही बाजूचे बोगदे तयार झालेले आहेत, मात्र अगदी जर आपण समोर पाहिलं तर अवघा 12 ते 15 मीटरचा जो काही पॅच आहे, स्लॅब आहे, तो जोडणं बाकी आहे आणि त्यासाठी आता वेळ लागणार आहे। साधारणतः 30 एप्रिलपर्यंत जे आहे ते हे काम सुरू राहणार असल्याचं सांगितलं जातं आणि मे मध्ये हा जो आहे तो वापरण्यात येईल असं सांगितलं जाते। मी ज्या ठिकाणी उभा आहे ती बाजू आपण पाहतो इथून तर अगदी पलीकडे हा पॅच जो आहे तो साधारणतः 12 ते 15 मीटरचा फक्त पॅच आहे दोन्ही बाजूला आणि ते जोडण्याचं काम जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते। खरं तर हे जोडल्यानंतर डेन्मार्कची या ठिकाणी टेक्नॉलॉजी आहे का ते टेस्टिंग करून त्याला अप्रूव्हल करणार आहे। जगामध्ये दोनच देशामध्ये कंपन्या आहेत, ते एक अमेरिका आणि दुसरं डेन्मार्क। तर आपण डेन्मार्ककडनं हे सगळं टेस्टिंग करून घेतोय, तर डेन्मार्कच्या टेस्टिंग झाल्यानंतरच हा मार्ग खुला होणार आहे। मात्र त्याच्या आधी पाहतोय आपण की फेब्रुवारीमध्ये ओपन होणारा हा मिसिंग लेन जो आहे तो कुठेतरी आता मे पर्यंत पुढे ढकलला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ही आपण सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। युद्ध पातळीवरती जरी हे काम सुरू असलं तरी काही प्रमाणामध्ये डिले झालेला आहे। त्यामध्ये प्रशासनाकडून सांगितलं जाते की कोविडच्या काळामध्ये थोडं काम सुरू झालं, पावसाळ्यामध्ये या ठिकाणी काम करता येत नाही आणि त्यामुळे कुठेतरी हे मिसिंग लेनचं काम जे आहे ते स्लो होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आपण पाहतोय का मे मध्ये हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे उघड होईल आणि त्यानंतर वाहतूक कोंडी सुटेल अशा प्रकारचा दावा केला जातोय। मात्र किती वाहतूक कोंडी सुटेल हा सुद्धा प्रश्न जो आहे तो बघावा लागणार आहे। खरं तर आपण पाहतोय का 15 मीटरचा हा पॅच आहे आणि तो दोन्ही बाजूनी भरण्याचं काम जे आहे ते सुरू झाले आपल्याला पाहायला मिळते। पायलॉनचं काम जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं पाहायला मिळते। मात्र डेन्मार्कची या ठिकाणी कंपनी येईल, ती संपूर्णपणे टेस्टिंग करेल आणि त्यांचं अप्रूव्हल आल्यानंतरच जे आहे तो हा वाहतूक कोंडीसाठी जे आहे तो रस्ता होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की ती प्रतीक्षा जी आहे ती सगळ्यांना लागलेली आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हा सगळा मिसिंग लेन जो आहे तो देशातील सर्वात पहिला आणि जगातला 4था किंवा 5व्या क्रमांकाचा हा मिसिंग लेन जो आहे तो आहे। त्यामुळे याकडे बारकाईने सगळ्यांचंच लक्ष असले आपल्याला पाहायला मिळते। मात्र कुठेतरी याचा फटका जो आहे तो वाहतूक कोंडीला बसताना पाहायला मिळतोय, कारण अनेक डेडलाईन पार होत आहेत। अनेकदा सांगितलं जातं की पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होईल। याच्या आधी सुद्धा आपण पाहतोय की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्हीही त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली होती, याची सगळी पाहणी केली होती आणि लवकरच खुलाखोर असं म्हटलं होतं। मात्र काही कारणास्तव याच्या डेडलाईन पुढे गेलेला आहे, त्यामुळे आणखी महिने वाट बघावी लागणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीचा हा फटका जो आहे तो सर्वांना बसताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या मिसिंग लेनचं आता तरी एप्रिल 30 पर्यंत काम पूर्ण होईल का, मे मध्ये खुला होईल का, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। कारण पुढे पुन्हा पावसाळा आहे, त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा काम करता येणार नाही। त्यामुळे आता प्रशासन कुठल्या पातळीवरती काम करणार आणि हा जनतेसाठी खुला करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। त्यामुळे अपेक्षा आहे की जी डेडलाईन आता देण्यात आलेली आहे ती तरी किमान पाळली जाईल आणि ज्या तारखेला हा मिसिंग लेन सुरू होणं अपेक्षित आहे त्या तारखेला सुरू होईल। राजू, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।